अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. हो यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज 23 एप्रिल आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे तुझी माझी प्रीत जुळली भाग 1. श्री गुरूंचे आणि भक्तांचे नाते म्हणजे पिता पुत्राचे माय लेकराचे. त्यामुळे त्याने तुम्हाला एकदा आपला म्हटले की सारी जबाबदारी त्यांची. परमार्थात असे असते. असे ओळखायला सुद्धा खूप दिवस निघून जातात. खूप दिवस सेवा केल्यानंतर श्री गुरूंचे व आपले प्रेम वाढायला सुरुवात होते आणि मग श्री गुरु म्हणतात तुझी माझी प्रीत जुळली. ही प्रीत जुळणे जितके अवघड आहे तितके सोपे सुद्धा आहे. नरदेह मिळणे, त्यात गुरु भेटणे, त्यात त्यांची कृपा होणे हे पूर्वसंचित असतील तरच आणि सत्कर्माचा व नामाचा परिपाक होत असेल तरच हे शक्य आहे. पूर्वजन्माच्या ऋणानुबंधाने या गाठी पडतात आणि भेटीतल्या तुष्टतेचा अनुभव येतो. अध्यात्मामध्ये भक्त श्री महाराजांना विसरतील, पण श्री महाराज मात्र कधीही विसरत नाही. व्यवहारात काय किंवा परमार्थात काय, प्रेम हे पूर्वसंकेत असतात. या ऋणानुबंधांच्या गाठीत तुष्टता मोठी असते. काही जणांना मात्र या गाठी तोडण्यात काय आनंद प्राप्त होतो कुणास ठाऊक, कारण त्यांच्याकडे त्यागाची भूमिकाच नसते. या प्रेमाला केराची टोपली दाखवणे म्हणजे हृदय तोडण्याचा प्रकार असतो. हृदय तोडणे, दुखावणे याचे त्यांना काहीच वाटत नाही. बहुधा त्यांना दुसरा कोणी गुरु भेटला असावा म्हणून अशी प्रतारणा घडू शकते. प्रेम लक्षण भक्तीमध्ये मात्र असे काही नसते. प्रेम ही एक भक्तीच आहे. त्यात अग्रगण्य स्वभावी अशी एकच व्यक्ती म्हणजे मीरा होय. प्रेमासाठी विष प्यायली. आपण मात्र प्रेमासाठी अहंकार सुद्धा सोडत नाही. प्रेमासाठी वाटेल ते म्हटलो तरच खऱ्या नागाचा सुद्धा पुष्पहार होऊ शकतो आणि तो मीरेप्रमाणे प्रेमाचा हार कृष्णाच्या गळ्यात घालता येतो. सारी लाज सोडून कृष्ण भजन म्हणत मीरा नाचायची. तिच्या गायनाला आणि नाचण्याला व्यवहाराच्या दृष्टीने संगीतातील पंडित हीच पदवी द्यावी लागणार. चोरून तिचे गायन ऐकणारे तानसेन एके दिवशी मीरेला विचारतात, राग केव्हा बदललास आणि मूळ रागावर केव्हा आली हे मला कळालेच नाही, ते तुला कसे शक्य होते? त्यावेळी मीरेने उत्तर दिले, काही कळत नाही, तो कृष्ण परमात्मा सारे काही करीत असतो आणि करून घेतो, मला काही त्यातलं कळत नाही. हे ज्याच्या तोंडात असते तो गुरुचा खरा शिष्य असतो. श्री गुरूंचे वरील वाक्य म्हणजे प्रेमाचा कळस आहे, माझे भक्तीचा कळस आहे. श्री गुरूंची आणि आपली प्रीत जुळणे भक्तीत आणखी काय साध्य करायचे असते? वरील वाक्य ते सर्वांनाच म्हणत असतील असे नाही. ज्यांची खरोखरच गुरुच्या ठाई पूर्ण निष्ठा व सेवेप्रती समर्पण असेल त्यांच्यासाठी श्री गुरु वरील वाक्य बोलत असावे. मात्र त्यासाठी कठोर परीक्षाही द्यावी लागते. श्री महाराजांनी ओढ्यात भरपूर दगड काढले होते. ट्रॅक्टर भरून ते दगड वरती माळाला आणण्याचे काम सुरू होते. मी सुद्धा त्या कामात होतो. मला गुरु प्राप्त झालेला होता. गुरु सांगेल ती सेवा करायची व कुत्र्यासारखी करायची हे एकच ध्येय डोळ्यासमोर होते. दगड उचलावा, ट्रॅक्टर मध्ये भरावा
एवढाच धंदा मी करत होतो. एका नागाच्या अंगावर एक दगड पडलेला दिसला. महाराज म्हणाले, उचला उचला. कोणीच जजवेना. अरे उचला की, मी आहे की इथे. तरीही कोणाचे धाडस होईना. माझ्या अंगात कुठून शक्ती संचारली. मी पटकन वाकलो आणि चटकन त्याच्या अंगावरचा दगड काढला. नाग सळसळ करीत पाण्यातून दगडात दडून बसला. कारण महाराजांना हत्या करणे मान्य नव्हते. मग तो नाग असू द्यात, वाघ असू द्यात अथवा मुंगी. महाराज जाम खुश झाले. पुढे काम करीतच राहिलो. शाळेला जायचे होते. मी महाराजांना विचारले, महाराज आता शाळेला जातो. महाराज म्हणाले, राहू दे शाळा. काय आहे त्या शाळेत? दिवसभर दगड उचलण्याचे काम केले. शाळेचं काय असेल ते महाराज पाहतील एवढाच विचार केला. दिवसभर सेवा पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा आम्ही सर्व महाराजांच्या बरोबर वरती माळाला आलो. सर्वांना चहा पाणी दे म्हणाले. सर्वांना चहा दिला. तसा तो महाराजांनाही दिला. मास्तर तुलाही घे. श्री महाराजांची आज्ञा मिळाल्यावर मी सुद्धा चहा कपामध्ये घेतला. सर्वजण चहा घेत होते. एका एका घोटाबरोबर दिवसभराचा परिश्रम निघून जात होता. आणि त्याच वेळेला महाराजांच्या मुखातून मंगल शब्द बाहेर पडले. मास्तर, तुझी आणि माझी प्रीत जुळली. हे आता सांगताना लिहिताना डोळ्यातून प्रेम अश्रू वाहत आहेत. अशी प्रेम लक्षण भक्ती असते. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय.